सध्या एकीकडे उन्हाळा तापत आहे तर दुसरीकडे धुऱ्याला आगी लावून आपापला शेती धुरा पेटवण्याचा सपाटा लावला असून जसजशी वेगवेगळ्या प्रकारची पिकं शेतकऱ्यांच्या घरात जातात तसतसं शेत खाली रिकामे होतो व मग एक नवीन धंदा सुरू होतो, तो म्हणजे आपापलं शेत धुरा पेटवण्याचा। आणि एका शेतकऱ्याने आपला शेतधुरा पेटवला की लगेच त्याला लागूनच धुऱ्यावरच्या नैसर्गिक निर्माण झालेल्या विविध प्रकारच्या गवताला झाडांना पेटवण्याचा कार्यक्रम सुरू होतो। मग त्यामध्ये शेतकरी शेतधुऱ्यावर झाडे तर लावत नाहीत, काही बोटावर मोजण्या इतके शेतकरी सोडले तर 60 ते 70% शेतकरी हा शेतधुरा पेटवून देतो। त्याचे कारण त्यालाच माहीत असतात, मात्र त्याच्या सहजासहजी पेटवलेला धुरा विविध नैसर्गिकरित्या निर्माण झालेली झाडे झुडपे व गवत जाळून खाक होते आणि त्याची आस मोठ्या झाडांना सुद्धा लागते व हिरवा असलेला परिसर काळा होऊन जातो। हे असे अनेक उदाहरण तर यापुरते वाठोळा, शुक्लेश्वर, धामोरी, वलगाव पर्यंतच्या रोडलगत शेत शिवारामध्ये आपल्याला दिसून येतात। शेवटी एकच म्हणावं लागतं की आपण आपल्या शेताच्या धुऱ्यावर झाड लावू नका, पण कमीत कमी आपल्या शेताच्या धुऱ्याला आग सुद्धा लावू नका, असे म्हणण्याची वेळ आज आली आहे। व ते जेव्हा शेताचे धुरे जळताना दिसतात तेव्हा मात्र मन अतिशय खिन्न होते व म्हणून या विषयावर लिहिण्याचा खटाटोप केला आहे, कारण आम्ही सुद्धा शेतकरीच आहोत। 100% शेतात राबणारा म्हणजेच शेतकरी असतो असे नाही, तर शेती घेऊन तिच्यावर प्रेम करून त्यामधून पीक या नात्या पद्धतीने तो जेव्हा पीक घेतो तेव्हा त्याला झाडाची अतिशय गरज असते। त्याला अपवाद आहेत। बाभूळ हे झाड शेतकऱ्याला हानिकारक ठरते एवढं मात्र खरे आहे, कारण बाभळीच्या झाडाखाली हरभरा हा कदापि येत नाही, याचे ज्वलंत उदाहरण पाहायला मिळाले आहे। मात्र कडुनिंब, उंबर, वड, पिंपळ अशा विविध प्रकारच्या झाडांची सावली आणि शेताला पोषक असते, मात्र त्या झाडांबरोबरच इतर जी काही कामाची झाडे असतील ती मात्र जाळल्या जातात। तेव्हा राज्य शासनाने रोडलगत शेतीच्या धुऱ्यावर झाड लावण्याची योजना अंमलात आणावी व प्रत्येक झाडांच्या मागे 3 वर्षाच्या वाढलेल्या जगलेल्या झाडाला त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये योग्य तो रोजगार हमी योजना राबवून मजुरांना ज्याप्रमाणे रोजगार दिला जातो त्याचीच अंमलबजावणी जर शेतकऱ्याच्या शेताच्या धुऱ्यावर लावलेल्या झाडाला मोबदला हा शेतकऱ्याला मिळाला तर शेतकरी धुरा पेटवणे नक्कीच टाळणार आहे। मात्र त्याकरिता शासनाने सुद्धा या बाबीकडे विशेष लक्ष देऊन शेतकऱ्याला रोजगार कसा दिला जाईल यासाठी सुद्धा प्रयत्न करायला हवे। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।